श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले बकवध पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, मी हे काम अवश्य करीन असे भीमाने कुंतीला अभिवचन दिले. एवढ्यात बाकीचे सर्व पांडव भिक्षा गोळा करून घरी परत आले. परत येताच भीमसेनाच्या चर्येवरून युधिष्ठिराने त्याच्या मनातला भाव ओळखला आणि आईला एका बाजूला घेऊन त्याने तिला एकांतात विचारले, अचाट पराक्रम करणाऱ्या या भीमाने काय करायचा मनसुबा रचला आहे? त्याच्या बेताला तुझी परवानगी आहे का, की तो एकटाच कोणालाही न विचारता एखादी भानगड करणार आहे? कुंती म्हणाली, एका ब्राह्मणाला संकटातून सोडवण्यासाठी आणि साऱ्या नगराची सुटका करण्यासाठी भीमसेन फार मोठे साहस करणार आहे आणि मी सांगितलेले आहे म्हणूनच तो हे करणार आहे. युधिष्ठिर म्हणाला, आई, कसले हे बिकट घातक साहस करायला तू तयार झाली? पुत्राचा त्याग करणे ही सज्जनांच्या दृष्टीने अगदी निंद्य गोष्ट आहे. कुणाचा कोण पुत्र आणि त्याच्यासाठी तू आपल्या स्वतःच्या पुत्राचा बळी द्यायला सिद्ध झाली आहेस का? पुत्रत्यागाची तुझी ही कल्पना लोकव्यवहाराला सोडून आहे. इतकेच नाही तर तिला वेदाचा म्हणजेच धर्माचा सुद्धा कसलाही आधार नाही. ज्याच्या विशाल बाहूंच्या आश्रयाने आपण सारेजण बिनघोर शांतपणे झोपू शकतो आणि हलकट शत्रूंनी बळकावलेले आपले राज्य पुन्हा त्यांच्यापासून हिसकावून घेण्यासाठी धडपडत आहोत, त्या असामान्य तेजस्वी वीराच्या पराक्रमाचा धसका घेतल्यामुळे दुर्योधनाचे मन काळजीने पोखरून टाकले आहे आणि एक रात्र देखील त्याचा व शकुनीच्या डोळ्याला डोळा लागत नाही. ज्या जवान मर्दवीराच्या बहादुरीमुळे आपली जळत्या लाक्षागृहातून सुटका होऊ शकली, त्याच्या पराक्रमामुळे इतरही अनेक नीच नराधमांच्या तावडीतून आपण सही सलामत निसटलो आणि पुरोचनाचे तळपट झाले. ज्याच्या विक्रमावर विसंबून राहून धृतराष्ट्राच्या त्या पुत्रांचे निर्दालन करून ही वसुपूर्ण वसुंधरा प्रत्यक्ष आमच्याच ताब्यात आली आहे अशी स्वप्ने आम्ही पाहिली, त्या भीमसेनाचा त्याग करावयास तू तयार झालीस. ही कसली नतद्रष्ट बुद्धी तुझी! दुःखामुळे तुझे मन भांबावून गेले आणि तुला बुद्धिभ्रंश झाला असे तर झाले नाही ना? कुंती म्हणाली, युधिष्ठिरा, भीमासाठी इतका चिंतातूर होण्याचे तुला कसलेही कारण नाही. मी जो हा बेत केला आहे तो मला बुद्धिभ्रंश झाला म्हणून केला आहे असे मुळीच नाही. युधिष्ठिरा, या नगरात या ब्राह्मणाच्या घरात आपण धृतराष्ट्रपुत्रांना कसलाही सुगावा लागू न देता अगदी सुखाने राहिलो. आपली येथे सर्व प्रकारची उत्कृष्ट व्यवस्था झाली आणि आपल्याला कसलीही काळजी म्हणून राहिली नाही. या ब्राह्मणाने आपल्यावर जे थोर उपकार करून ठेवले आहेत त्याची थोडीफार परतफेड करावी असे मी ठरवले आहे. ज्याच्यावर केलेला उपकार वाया जात नाही आणि जो कृतज्ञ राहतो तोच खरा मनुष्य होय. दुसऱ्याने आपल्यावर जेवढा उपकार केला असेल त्याच्या कितीतरी पट आपण त्याच्यावर उपकार करणे हे आपले कर्तव्यच होय. आपण लाक्षागृहात असताना भीमाने अलौकिक शौर्य दाखविले आणि हिडिंब राक्षसाचा त्याने त्वेषाने वध केला. या गोष्टी मी डोळ्यांनी पाहिल्या आहेत आणि म्हणून माझा भीमाच्या कर्तबगारीवर अपार विश्वास आहे. भीमाच्या बाहूंचे बळ खरोखरच दशसहस्र हत्तींच्या बळासारखे आहे आणि यामुळेच गजराजाप्रमाणे बलाढ्य असलेल्या तुम्हा चारही भावांना त्याने वारणावतातून सुखरूप बाहेर काढले. वृकोदर भीमाच्या बळाशी ज्याच्या बळाची तुलना करता येईल असा दुसरा कोणीही वीर हयात नाही.
युद्धामध्ये तो साक्षात सर्वश्रेष्ठ चक्रधर विष्णूवर सुद्धा सहज मात करील. मागे शतशृंग पर्वतावर आमचा निवास असताना जन्मल्याबरोबर हा भीम माझ्या मांडीवर उन्निष्ठून खाली पडला, पण त्याचा देहच असा दणकट होता की त्याच्या अवयवांच्या भारामुळे शिळेचा चक्काचूर झाला. एकंदरीत भीमाच्या बळाचा मी काळजीपूर्वक अंदाज घेतलेला आहे आणि या ब्राह्मणाने आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड केलीच पाहिजे असा मी निर्धार केला आहे. तो लोभापोटी केला नाही, अजाणतेपणाने केला नाही, विपर्यस्त बुद्धीनेही केला नाही, तर अगदी विचारपूर्वक धर्मकृत्य करण्याचाच मी निश्चय केला आहे. युधिष्ठिरा, 2 गोष्टी यापासून साधतील. एक म्हणजे या ब्राह्मणाच्या घरी आपण जे वास्तव्य केले त्याची परतफेड केल्यासारखी होईल आणि दुसरे म्हणजे एक मोठे धर्मकृत्य आपल्या हातून पार पडेल. जो क्षत्रिय कोणत्याही संकटाच्या प्रसंगी ब्राह्मणाच्या मदतीला धावून जाईल त्याला परमपावन लोकांची प्राप्ती होईल असा माझा विश्वास आहे. जो क्षत्रिय दुसऱ्या क्षत्रियाची प्राणसंकटातून सुटका करतो त्याला या जगात तर अपार कीर्ती मिळतेच, पण परलोकातही त्याची कीर्ती दुमदुमते. वैश्याला संकटात सहाय्य करणारा क्षत्रिय जगात कुठेही प्रजानुरंजन करण्यात निश्चितपणे यशस्वी होईल आणि जो क्षत्रिय शरण आलेल्या शूद्राला अभय देईल त्याला पुढील जन्मात राजांनी आदरिलेल्या समृद्ध कुळात जन्म घेण्याचे भाग्य प्राप्त होईल असे युधिष्ठिरा, महान प्रज्ञावंत भगवान व्यास महर्षींनी मला मागेच सांगितले होते आणि म्हणूनच मी हे अघटित साहस करावयास आज सिद्ध झाले आहे. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.